बंद करा, बंद करा बेकायदेशीर जनसेवा रुग्णालय बंद करा। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा रुग्णाच्या जीवनाचा खेळ बंद करा, बंद करा, बंद करा। बोगस डॉक्टर, बोगस डॉक्टर, बोगस डॉक्टर, अरे जनसेवा रुग्णालय, जनसेवा रुग्णालय, जनसेवा रुग्णालय बंद करा। सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा बंद करा, बंद करा। जनसेवा रुग्णालय बंद करा, बंद करा, बंद करा। जनसेवा रुग्णालय बंद करा। बोगस डॉक्टर, बोगस डॉक्टर, बोगस डॉक्टर, जनसेवा रुग्णालय बंद करा, जनसेवा रुग्णालय बंद करा। बोगस डॉक्टर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो, माननीय राजसाहेब ठाकरेंचा विजय असो। अरे एक नारा दिल से, मन से, मन से, एक नारा दिल से, मन से, मन से। बंद करा, बंद करा। बेकायदेशीर रुग्णालय बंद करा, जनसेवा रुग्णालय बंद करा, बंद करा। काही दिवसांपूर्वी आम्हाला समजलं की जे सदर म्हाडा रोड क्रमांक 1 मधील जे रुग्णालय जनसेवा रुग्णालय हे अनधिकृत आहे। याच्यासाठी आम्ही पालिकेच्या आरोग्य विभागाला पत्रव्यवहार केला होता। यानंतर आम्ही समतानगर पोलीस स्टेशनलाही दिनांक 10/2/2025 रोजी पत्र दिलं होतं, परंतु कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही। काल आरोग्य विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांना आम्ही तिकडे विचारलं असता त्यांच्याकडून असं आम्हाला समजलं की 2021 साली बॉम्बे नर्सिंग ऍक्ट अनुसार या रुग्णालयावर ऑलरेडी गुन्हा नोंद केलेला आहे। असं असताना देखील आज 4 वर्ष झाले तरी देखील अशा प्रकारचे जनसेवा हॉस्पिटल आहे आणि या बाजूला आजूबाजूला ज्या परिसरात जे अनधिकृत हॉस्पिटल आहे हे चालवण्याची हिंमत कुठून येते? आरोग्य विभाग गप्प का? पालिकेचा विभाग गप्प का? पोलीस प्रशासन गप्प का? दोघंही पोलीस प्रशासन आरोग्य विभागाकडे बोट दाखवतोय, आरोग्य विभाग पोलीस प्रशासनाकडे बोट दाखवतोय। मग ह्या नेमकं जर एखादा व्यक्ती एखादी महिला या ठिकाणी जर दगावली, ऑलरेडी दगावली आहे इकडे 2024ला एक महिला इकडे दगावली तरी देखील प्रशासनाचं लक्ष नाही, गांभीर्य नाहीये। आता तुमची मागणी काय? आमची मागणी आहे, आता मी सध्या स्थितीला हे रुग्णालय बंद केलेलं आहे। जो इकडचा जो डॉक्टर आहे तो त्या डॉक्टर आहे गुड्डू प्रसाद सिंग म्हणून, त्याच्यावर गुन्हा दाखल व्हावा आणि तो गुन्हा समतानगर पोलीस ठाणे आणि पालिकेच्या संगनमताने करावा ही आमची मागणी आहे। आता डॉक्टर फरार आहे का? डॉक्टर पेशंट आतमध्ये सिरियस होता, म्हणजे पेशंट एक आहे आतमध्ये, तर तो पेशंट असताना सुद्धा सिस्टर आणि डॉक्टर इथून निघून गेला। याचा अर्थ काय? डॉक्टर चुकीचे आहेत किंवा जागा चुकीची आहे हे स्पष्ट होत आहे। ज्यावेळेला पेशंट आतमध्ये असताना इथून निघून जाऊ शकत नाही, ही त्यांची जिम्मेदारी बनते। ज्यावेळेला आम्ही इकडे आलो त्यावेळेला आम्ही त्यांना या 2-3 दिवसा अगोदर आम्ही त्यांना एक नोटीस दिली होती की ज्या ठिकाणी तुमचे जे काही रुग्ण आहेत त्यांना तुम्ही शिफ्ट करा चांगल्या इकडे, आम्हाला तुमच्या रुग्णाच्या आरोग्याशी काय खेळायचं नाहीये। आणि आम्ही त्यांना नोटीस दिलेली आणि आम्ही तो डॉक्टर घ्यायला तयार नव्हता। तो बोलला की आमची अशी आमचा एक ग्रुप आहे, आमचा एक मोठा ग्रुप आहे, त्या ग्रुपमध्ये आम्ही हा विचार टाकतो की अशा प्रकारे मनसेची लोक इकडे येत आहेत आणि माझंच नाही तर अनेक बेकायदेशीर आहे। जो अनेक बेकायदेशीर असताना त्यांच्यावर तक्रार दाखल होते, त्यांच्यावर तक्रार दाखल होत नाही आणि आमच्यावर का दाखल होते, असं उडवाउडीची उत्तर दिली। म्हणून आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या ठिकाणी आंदोलन घेतलेलं आहे।